जुन्नर तालुक्यातील कोपरे, मांडवे, पोताचीवाडी, जोशीचीवाडी, त्याचबरोबर काठेवाडी या सगळ्या परिसरामध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जानेवारीनंतर भेडसावत असतो. आता हा महिना आहे फेब्रुवारीचा दिवस, म्हणजे अजून एक 8 दिवस बाकी आहेत फेब्रुवारी महिना संपायला. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आता जाणू लागलेली आहे. पाठीमागं आपण पाहतोय ही विहीर आहे, ह्या विहिरीमध्ये खूप कचरा आहे. हेच पाणी लोकांना वापरावं लागतं, प्यावं लागतं. वास्तविक या ठिकाणी शासनाने कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायला हवा, परंतु तसं होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत, अनेक आश्वासनं देत आहेत, प्रश्न सुटत नाही. ज्या नेमक्या काय अडचणी असतील ते शासन दरबारी मांडल्या पाहिजेत. इकडे कृष्णा लवादाचा प्रश्न आहे, पाणी अडवायला मुभा नाही, त्यामुळे बंधारे होत नाही. परंतु या भागातले जे लोक आहेत ते इकडे जन्माला आली, त्यांचा गुन्हा आहे का? या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, लोकांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर दुसऱ्यांदा खासदार झालेले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा इकडे लक्ष घालण्याचं गरज आहे. आमदार खासदार म्हणजे शरददादा आणि कोल्हे साहेब हे दोघांनी इकडे येऊन एकत्रित अधिकाऱ्यांची बैठक लावून प्रश्न कसा सोडवता येईल, तुर्त टँकर चालू करता येईल का, याबाबत सुद्धा निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण सध्या पाण्याची चणचण आता भासू लागलेली आहे. जे पाणी आहे ते पिण्यास अपायकारक आहे, त्याच्यामुळे आजार संभवतात. इकडे रोजगाराची संधी नसल्यामुळे लोकांना खाली ओतूरपट्ट्यामध्ये जावं लागतं, पहाटे उठावं लागतं, विहिरीवर पाणी भरावं लागतं, रात्री उशिरा यावं लागतं. एकतर रोजगार नाही, शेतामध्ये पाणी नसल्यामुळे कुठलं पीक येत नाही, प्यायलासुद्धा चांगलं पाणी नाही. या भागातील लोकांची परिस्थिती मुकी बिचारी अशीच झालेली आहे. ह्या तालुक्याचे आमदार, पुन्हा एकदा आपण तेच म्हणतोय, या तालुक्याचे आमदार आणि या विभागाचे खासदार संयुक्तिकपणे हा प्रश्न कसा सोडवता येईल याबाबतचा विचार करतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पोताचीवाडी.